गेली 20 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आंबेडकरवादी पक्षाचा एकही आमदार बसलेला आपल्याला दिसून येत नाही। आणि मग अशा वेळी आपण जेव्हा पाहतो की महाराष्ट्रातलं आंबेडकरवादी राजकारण संपलेलं आहे काय, नेमका आंबेडकरवाद काय आहे आणि आंबेडकरवादी राजकारण काय आहे, पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपल्याला माहित आहे की 1952ला पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जवळपास 9 सदस्य निवडून आलेले होते। आणि मग लोकसभेमध्ये एवढे चांगल्या पद्धतीने प्रभाव दाखवणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेड्यूल कास्ट फेडरेशन पुढे प्रगती का करू शकला नाही, कारण त्याच्यानंतर आपण जेव्हा पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन 1956ला झालं आणि त्यानंतर त्यांनी जी काही रिपब्लिकन पक्षाची जी काही संहिता तयार केलेली होती त्या संहितेनुसार इतर या देशामध्ये अनेक राजकीय पक्ष तयार झाले। आणि मग हे राजकीय पक्ष तयार झाल्यानंतर जेव्हा आपल्या लक्षात येतं की आंबेडकरवादी राजकारण म्हणजे नेमकं कोणतं राजकारण, तर आंबेडकरवादी राजकारण म्हणजे कोणतं, तर समताधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी, समतेवर आधारित राजकारण उभं करण्यासाठी आणि सर्वच घटकांना संविधानिक दृष्ट्या न्याय मिळवून देण्यासाठी जे राजकारण केलं जातं ते आंबेडकरवादी राजकारण होय। आणि मग हे आंबेडकरवादी राजकारण होतं 1952च्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या पक्षाचा चांगला प्रभाव होता। आणि मग हे आंबेडकरवादी राजकारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर त्यांचं निर्माण जेव्हा झालं ते म्हणजे 1956ला, 56च्या नंतर मात्र हे आंबेडकरी राजकारण कुठेतरी आपल्याला थांबलेलं दिसतंय। भारतामध्ये 2 वाद महत्वाचे आहेत, एक आंबेडकरवाद आहे, दुसरा आहे गांधीवाद। आणि मग जेव्हा आपण आंबेडकरवादी राजकारण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आज महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी राजकारणाची अशी हाल का झाली। आपण पाहतो की 1952च्या निवडणुकीमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, त्यांचा जनसंघ असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून ज्याचं आज तागायत वर्चस्व असलेला काँग्रेस असेल। आणि मग या दोन्ही पक्षात, या तीनही पक्षांचा विचार केल्यानंतर समाजवादी पक्षांचाही विचार आपल्याला करावा लागते। असे प्रभावी पक्ष देशामध्ये होते आणि महाराष्ट्रामध्ये देखील होते। आणि मग अशा प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष आहे रिपब्लिकन पक्ष, त्यांच्या स्वप्नातला हा पक्ष होता आणि मग तो स्वप्नातला पक्ष, ते आंबेडकरवादी राजकारण आज संपले का असा आपल्याला प्रश्न पडतो। मग आंबेडकरवादी राजकारण संपले का असं आपण का म्हणतोय, तर आपण जेव्हा पाहतोय की गेल्या 20 वर्षापासून, विशेषतः 2014च्या नंतर जेव्हा आपण पाहतो, गेल्या 3-4 टर्म मध्ये एकाही टर्म मध्ये एकही आमदार किंवा खासदार हा निवडून आलेला दिसत नाही। आणि मग अशा प्रसंगी आंबेडकरवादी राजकारण संपलं का हा प्रश्न जनसामान्य माणसाला आणि सर्वसामान्यांना पडतो। 1956ला बाबासाहेब गेल्यानंतर खरं तर रिपब्लिकन पक्षाच्या गटाचं आणि रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व, आंबेडकरवादी राजकारणाचं नेतृत्व हे दादासाहेब गायकवाड यांच्याकडे आलं। दादासाहेब गायकवाडांनी यशवंतराव चव्हाणांच्या माध्यमातून काँग्रेससोबत युती केली आणि खऱ्या अर्थानं तिथंच कुठेतरी आंबेडकरवादी राजकारण हे खरं तर संपायला सुरुवात झाली। आणि मग पुन्हा नव्याने एक वाद उभा राहतो, तो म्हणजे नामांतराचा वाद। आणि अशा नामांतराच्या आंदोलनामध्ये अनेक नेते उदयाला आले, ज्यामध्ये आपण पाहतो राजा ढाले असतील, जबी पवार असतील, नामदेव ढसाळ असतील आणि SM प्रधान असतील, यासारख्या बरेच नेते हे नामांतराच्या आंदोलनातून उदयाला आले, परंतु आंबेडकरवादी राजकारण मात्र काही उभं राहिलेलं आपल्याला दिसून येत नाही। आणि मग अशा प्रसंगी गंगाधर गाडे असतील, BC कांबळे असतील, अशा अनेक गट हे खरं तर आंबेडकरवादी राजकारणाचे झाले। आणि या आंबेडकरवादी राजकारणाची खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाणच्या माध्यमातून जेव्हा काँग्रेससोबत युती झाली तेव्हापासून कुठेतरी आंबेडकरवादी राजकारणाला कुठेतरी घरघर लागायला सुरुवात झाली। आणि आज आपण जेव्हा पाहतोय ते आंबेडकरवादी राजकारण कुठेतरी संपले काय ही शंका यायला लागते। आणि मग आजच्या कंडिशनला मध्यंतरी आपण पाहतो, मध्यंतरी जोगेंद्र कवाडे असतील, बाळासाहेब आंबेडकर असतील, रामदासजी आठवले असतील किंवा रासू गवई असतील, या चारही नेतृत्वांनी आपापल्या भागामध्ये आपला प्रभाव निर्माण करून त्या ठिकाणी त्या निवडणुका लढवल्या आणि ऐक्याच्या माध्यमातून त्या निवडणुका जिंकल्या देखील। त्यानंतर मात्र ऐक्याची भूमिका, रिपब्लिकन पक्षाच्या किंवा आंबेडकरवादी नेत्यांच्या ऐक्याची भूमिका मात्र पुढे कुठेच टिकलेली नाही। आणि मग हे RPIचं ऐक्य रेंगाळत गेलं आणि पुढे आपण पाहतोय की बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकरांनी खरं तर नामांतराच्या नंतर राजकारणाची धुरा आपल्याकडे घेतली। आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण भारिप बहुजन महासंघानं कुठेतरी एक चांगला अकोला पॅटर्न त्यांनी निर्माण केला आणि कुठे एक आशा निर्माण झाली की भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून कुठेतरी आंबेडकरवादी राजकारणाला पालवी फुटायला लागली आणि लोकांच्या देखील आशा पल्लवित झाल्या।
आणि मग जेव्हा जोगेंद्र कवाडे असतील, रामदास आठवले असतील, रासू गवई असतील आणि बाळासाहेब आंबेडकर असतील, या चारही नेत्याची तोंड मात्र 4 दिशेला होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा आंबेडकरवादी राजकारणाचे 3-13 वाजायला सुरुवात झाली. याच्यामध्ये आपण पाहतो की रासू गवई जे होते ते कायम काँग्रेस सोबत राहिलेले आहेत. त्यांना अनेक वेळा आपण पाहतोय काँग्रेसने विविध पदं दिली आणि या विविध पदामध्येच कुठेतरी रासू गवई हे निवांत स्थिरावले गेले आणि इकडे मात्र आंबेडकरवादी राजकारणाची घरघर सुरूच होती. तिकडे आपण पाहतोय की रामदासजी आठवले यांनी शरद पवारांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सभागृहात जाण्याचा आणि मंत्रिपद घेण्याचा मान मिळवला. तिथे देखील आंबेडकरवादी राजकारण कुठेतरी आपल्याला दिसून येत नाही. पुन्हा आपण जोगेंद्र कवाडे यांचा विचार जर करायला गेलं तर प्राध्यापक असलेले, वैचारिक मांडणी चांगली असलेले, एक आक्रमक नेते असलेले आणि लॉंग मार्चच्या माध्यमातून खरं तर सर्व समाजामध्ये त्यांची प्रतिमा ही आक्रमक नेता म्हणून झाली होती आणि आक्रमक नेता असणाऱ्या जोगेंद्र कवाडे साहेबांनी सुद्धा राजकारण पुढे कुठे संपलं हे आपल्याला कळलं देखील नाही. आणि मग या चारही नेतृत्वामध्ये रासू गवई आज हयात नाहीत. त्यांचे चिरंजीव आज आपण पाहतोय राजेंद्र गवई हे आजही काँग्रेसच्याच कुठेतरी सोबत असताना आपल्याला दिसून येतात. आज आपण पाहतोय पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून जोगेंद्र कवाडे हे खऱ्या अर्थानं महायुतीकडे गेलेले आहेत आणि आज आपण पाहतोय की त्यांनी एक उमेदवार देखील जाहीर केलेला आहे. ते किमान आम्हाला 5 जागा मिळाव्यात अशी देखील ते मागणी करत आहेत. प्रश्न असा येतो, आंबेडकरवादी राजकारण उभं राहिलं का नाही किंवा आंबेडकरवादी राजकारण खरंच संपलं आहे का? कारण या 2 प्रश्नाची उत्तर जेव्हा मी पाहायला जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की खरं तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा जो बेस वोटर आहे हा दलित आदिवासी असल्याचं आपल्याला दिसून येते आणि भाजपचा जो बेस वोटर आहे हा भाजपचा बेस वोटर हा ओबीसी आहे आणि काँग्रेसचा दलित आदिवासी आणि कुठेतरी एक वरिष्ठ वर्ग स्वतःला समजणारा हा मराठा समुदाय देखील आहे. आणि मग या बेस वोटरमध्ये सर्वाधिक मोठ्या संख्येनं जो वर्ग आहे तो आहे दलित आणि मग हा वर्ग देखील काँग्रेसनं आपल्याकडे खेचला आणि आंबेडकरवादी राजकारण या ठिकाणी आपल्याला संपल्याचं दिसून आलं. आणि मग जेव्हा हे सर्व मतं जी आहेत ती मतं काँग्रेसकडे वळली, परंतु 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा नवा प्रयोग केला आणि हा नवा प्रयोग जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी केला तेव्हा पुन्हा हा जो आंबेडकरवादी मतांचा गठ्ठा आहे, इथल्या भटक्यांचा असेल, इथल्या दलितांचा असेल, आदिवासींचा असेल, या समुदायांचा जो मताचा गठ्ठा आहे तो पुन्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा राहिला. आणि मग या दोन्ही निवडणुकीमध्ये 2014ची विधानसभा असेल किंवा 19 विधानसभा असेल, या दोन्ही निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये दोन्ही निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला भरभरून मते दिली आणि भरभरून मते दिल्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला, राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा बेस वोटर हा इथला वंचित घटक आहे, इथला दलित शोषित आदिवासी घटक आहे आणि हा घटक जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे गेला तेव्हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वाताहत झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग आजच्या घडीला जेव्हा आपण आजच्या येणाऱ्या निवडणुकीकडे पाहतो, 2024ला होणाऱ्या ज्या निवडणुकीकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा मात्र आज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकरांनी हा नवा प्रयोग करायचा प्रयत्न करत आहेत व नवा प्रयोग सुरू करत आहेत. अशा प्रसंगी त्यांचं राजकीय महत्त्व देखील वाढलेलं आहे आणि मग हे राजकीय महत्त्व पुन्हा कमी करण्यासाठी नव्यानं गट निर्माण करण्याचं काम विरोधक करतात आणि ते करत आहेत. आणि मग आज आपण पाहतो की राजरत्न आंबेडकर यांच्या माध्यमातून एक नवा आरपीआय गट निर्माण झाला आणि असे अनेक गट या आधी देखील राजकारणात निर्माण झाले आणि महाराष्ट्रामध्ये आरपीआयच्या राजकारणाला घरघर लागलेले आपल्याला दिसून येते. परंतु एक नवीन पालवी उभी राहिली. भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून असो की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून असो, बाळासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरवाद्यांना, इथल्या भटक्या आदिवासी दलित शोषितांना खरं तर एक नवी आशा निर्माण करून दिली की आंबेडकरवादी राजकारण खऱ्या अर्थानं नव्यानं उभं करता येते. एक नवा आत्मविश्वास त्यांनी लोकांमध्ये भरला आणि स्वाभिमानी राजकारण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु आज आपण पाहतोय काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पक्क माहीत आहे, जर आपली हालत 2014च्या निवडणुकीसारखी किंवा 2019च्या निवडणुकीसारखी होऊ द्यायची नसेल तर आपल्याला कुठेतरी बाळासाहेब आंबेडकरांना सोबत घेणं गरजेचं आहे. परंतु हे करत असताना ते त्यांना सोबत घ्यायचा विचार करतात, परंतु जाणीवपूर्वक त्यांना सोबत घेत असताना त्यांची एक जागा सोडली तर बाकी जागेचा ते कुठलाही प्रस्ताव ठेवत नाहीत. म्हणजे एकतर काय आहे, बाळासाहेब आंबेडकरांना धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते, अशी अवस्था खरं तर काँग्रेस राष्ट्रवादीची झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग ते नवा प्रयोग काय करतात, विरोधक कुठलेही विरोधक असतो तर नवा प्रयोग करतात. आज सोशल मीडियावरती जनसामान्य माणसांमध्ये अशी चर्चा आहे की रिपब्लिकन पार्टीच्या नावानं बाबासाहेब आंबेडकरांच्या एका वारसदाराला अर्थात राजरत्न आंबेडकरांना
खरं तर महाविकास आघाडीनेच पुढे आणलंय का अशी लोकांमध्ये चर्चा आहे. अशी लोक चर्चा करत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून की रिपब्लिकन पार्टीच्या नावाखाली राजरत्न आंबेडकरांना पुढे आणणे आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या मताचं जे काही गठ्ठा आहे तो पुन्हा आपल्याकडे घेणे. कारण गटातटाचं राजकारण सुरू झालं की सर्वसामान्य माणूस वैतागतो आणि गट सोडून तो थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जातो. हा खरं तर इतिहास आहे आणि हाच इतिहास ते पुन्हा नव्यानं खरं तर निर्माण करत आहेत. आणि कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अशी देखील जनमानसात चर्चा आहे की ते कायम आंबेडकरवादी नेत्यांबद्दल संशय निर्माण करतात, त्यांच्याबद्दल एक वेगळा गैरसमज निर्माण करतात आणि यातून पुन्हा जे काही दलित मतं असतील, जे काही भटक्यांची मतं असतील, जे काही आदिवासी समुदायाची मते असतील ते पुन्हा मते आपल्याकडे खेचण्याचं काम खरं तर काँग्रेस राष्ट्रवादी करताना आपल्याला दिसून येते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे प्रयोग कायम होताना आपण पाहतोय आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर देखील या सर्व राजकारणाला अभ्यासून आहेत आणि म्हणून मताचं विभाजन होऊ नये म्हणून ते बऱ्याच वेळा प्रयत्न करतात, ते युतीचेही प्रयत्न करतात, परंतु हा मताचा गठ्ठा ते हलू देत नाहीत. परंतु पुन्हा नव्यानं काहीतरी उभं करायला गेल्यानंतर असा एखादा गट निर्माण होतो आणि पुन्हा आरपीआयच्या गटासह आंबेडकरवादी राजकारणाची पुन्हा वाहतात व्हायला सुरुवात होते. खरं तर 2014च्या निवडणुका असतील, 19च्या निवडणुका असतील, या निवडणूक म्हणजे चांगला धडा हा काँग्रेस राष्ट्रवादीला बसलेला आहे. त्यांना पक्क माहीत आहे की आपल्याला खरं तर आंबेडकरवाद्यांची अर्थात दलित, शोषित आणि आदिवासी लोकांची मतं पाहिजे, परंतु त्यांना प्रतिनिधित्व मात्र द्यायचं नाही. ही खेळी कायम काँग्रेस राष्ट्रवादीने केलेली आहे हे आपल्या लक्षात येते. आणि मग आज जनसामान्य माणसात ही चर्चा आहे की राजरत्न आंबेडकरांच्या माध्यमातून एक नवा गट तयार करण्यामागचं हे खरं तर महाविकास आघाडीचंच पुन्हा नव्यानं पाप आहे काय, ही चर्चा देखील लोकांमध्ये आहे. आणि ही चर्चा का होते, कारण याच्या आधीचा जो इतिहास आहे हा इतिहास असाच आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं कमी व्हायला लागतात तेव्हा तेव्हा कुठेतरी काँग्रेस राष्ट्रवादी नवा प्रयोग करतात आणि या नव्या प्रयोगामध्ये गटातटाचं राजकारण उभं करतात आणि याच्यामध्ये समाजाचं विभाजन होतं आणि याच्यामध्ये लोक डायव्हर्ट होऊन पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीकडे जातात. आपण पाहिलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलाचा, संविधान वाचवण्याचा, आरक्षण वाचवण्याचा असा बागुलबुवा काँग्रेस राष्ट्रवादीने अर्थात महाविकास आघाडीने उभा केला. यामुळे दलित, आदिवासी लोक भयभीत झाले. आपलं आरक्षण जाते का, संविधान संपते का, असं लोकांना वाटलं, जनसामान्य माणसाला वाटलं. आणि हे सर्व बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे अर्थात आंबेडकरवादी राजकारण उभं राहता पुन्हा गडबडलं आणि पुन्हा हा जो काही आंबेडकरवादी मताचा गठ्ठा आहे तो मताचा गठ्ठा काँग्रेस राष्ट्रवादीच्या पारड्यामध्ये पडलेला आपल्याला दिसून येतो. एकूणच काय तर आंबेडकरवादी राजकारण संपलेलं नाही, फक्त समाजाला ते तेवढं पाहिलं पाहिजे. हे राजकारण संपलेलं नाही. कारण का संपलेलं नाही, कारण समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून खरं तर हा नव्यानं वेगवेगळे प्रयोग ते करत असतात. परंतु हा प्रयोग करत असताना महाविकास आघाडी असेल किंवा इतर विरोधी पक्ष असतील त्यांच्याबद्दल कायम जाणीवपूर्वक संशय निर्माण करतात आणि या संशयामधूनच पुन्हा आंबेडकरवादी राजकारणाला कुठेतरी एक वेगळी दिशा होते आणि फुटणारी पालवी ती पुन्हा खुंटली जाते. असं होऊ नये म्हणून जर आंबेडकरवादी राजकारण संपू द्यायचं नसेल किंवा आंबेडकरवादी राजकारण नव्यानं उभं करायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकर जो काही प्रयोग करत आहेत तो प्रयोग कुठेतरी समाजाच्या भल्याचा असणार आहे. आणि म्हणून आंबेडकरवादी राजकारण संपलेलं नाही. नवे गट किती येतील, असे कित्येक गट आले आणि कित्येक गट संपले. आपण पाहतोय कवाडे साहेबांचा गट असेल, आठवले साहेबांचा गट असेल, गवईंचा गट असेल, हे तिन्ही गटाचं अस्तित्व तेवढं राहिलं नाही. परंतु या तिन्ही गटामागचा समाज हा जो वोटर वर्ग आहे हा कमी झाला आणि या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी नेता म्हणून बाळासाहेब आंबेडकरांकडेच इथला समुदाय पाहतो आणि त्यांनाच त्यांनी भरघोस मतं दिलेली आहेत. बाकी गटांचं अस्तित्व हे संपलेलं आहे. आणि म्हणून आज आपण जेव्हा पाहतो आरपीआयच्या माध्यमातून राजरत्न आंबेडकरांनी जरी हा गट काढला असला तरी सोशल मीडियामध्ये ती चर्चा होते. त्या चर्चेवरून देखील हे इथला जो आंबेडकरी समुदाय आहे, दलित, आदिवासी, शोषित, कष्टकरी समुदाय आहे, तो समुदाय राजरत्न आंबेडकरांच्या आरपीआयला स्वीकारायला तयार नाही. जसा त्यांनी नकार दिला आठवले साहेबांच्या आरपीआयला, त्यांनी नकार दिला कवाडे साहेबांच्या आरपीआयला, नकार दिला गवईंच्या आरपीआयला, तसाच नकार आता राजरत्न आंबेडकरांच्या गटाला देखील लोक सोशल मीडियावरती देताना दिसून येत आहेत. आणि म्हणून आंबेडकरवादी राजकारण बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपाने जिवंत आहे असंच म्हणावं लागेल. धन्यवाद.